तर माझी मुलगी तर लावारिसमध्ये गेली असती ना, जर बॉडी क्लेम केला नसता. हे तर आम्हाला ब्रेकिंग न्यूजमध्ये माहिती मिळाली. तिच्यासाठी तिची आई आसाममध्ये, लखनौ, गुडगाव, दिल्ली प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग द्यायसाठी सोबत जायचं. आता तिची काय अवस्था आहे. 14 दिवस आम्ही कसं काढतोय ना, जेवत पण नाही, अर्धी चपाती तोंडात जाते. मुलगी माझी फ्लाईटमध्ये असं क्रॅश झाल्यानंतर असा आम्हाला आभास होतो की पप्पा बचा लो, पप्पा बचा लो. फ्लाईटमध्ये अजितदादा होते, त्यांचे बॉडीगार्ड होते आणि माझी मुलगी होती. फ्लाईट जेव्हा असं करत असेल ते एकमेकावर लोळले असतील, मग ते काय तिच्यावर त्यावेळी प्रसंग झाला असेल. हे आपण मराठीमध्ये दुर्दैवी घटना म्हणतो, आम्ही अकस्मात मृत्यू म्हणतो. त्याची आत्माला शांती मिळव, त्रिपिंडी यज्ञ करायचं आहे आम्हाला याच्यातून भारत निघायला भेटत नाहीये की नागबलीची पूजा करायची आहे, काशीला जाऊन त्याची आत्माला शांती मिळावं, कारण की अकस्मात मृत्यू आहे. ह्याच्यातून कधी कोण येईल, महाराष्ट्र सरकारकडनं काहीतरी आदेश येईल का, कंपनीकडनं आदेश येईल का, म्हणून आम्ही इथं मुंबईला थांबून आहे. अजून आम्ही पुढे कारवाई करत नाहीये. वाराणसी आम्हाला काही महाराष्ट्र सरकारने काही अनुदानचं हे नाही केलं.